नमस्कार. स्पॅनिश शिकायला सुरुवात केलीये, मग जेंडर किंवा लिंग ही संकल्पना समोर आली असेलच. सुरुवातीला ना हे थोडं गोंधळात टाकणारं वाटू शकतं, पण खरं सांगायचं तर काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. यामागे खूप सोपी पद्धत आहे आणि आज आपण तीच एकदम गमतीशीरपणे शिकणार आहोत. तर सुरुवातच करूया एका मस्त विचाराने. स्पॅनिशमधलं लिंग समजून घेणं म्हणजे काय? तर एक परफेक्ट जुळणारा सूट घालण्यासारखं आहे. विचार करा, जसं की सूटमधला प्रत्येक भाग म्हणजे शर्ट, पॅन्ट, जॅकेट सगळं एकमेकांना मॅच व्हायला हवं, बरोबर? तसंच स्पॅनिश वाक्यात असतं. एकदा का आपण एखादं नाम म्हणजे नाऊन निवडलं, की मग त्यासोबत येणारे सगळे शब्द, मग ते आर्टिकल्स असोत किंवा ॲडजेक्टिव्हज, ते त्या नामाला तंतोतंत जुळायलाच हवेत. चला तर मग आपल्या ह्या व्याकरणाच्या पोशाखाचा पाया रचायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की व्याकरणातलं लिंग म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा, स्पॅनिशमध्ये ना अगदी प्रत्येक नामाला एक लिंग दिलेलं आहे. एक तर ते पुल्लिंगी असेल म्हणजे मॅस्क्युलिन, किंवा स्त्रीलिंगी म्हणजे फेमिनिन. इंग्रजीसारखं न्यूट्रल असं काही इथे नसतंच. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे वाक्यातले बाकीचे शब्द या नामाच्या लिंगानुसार स्वतःला बदलून घेतात. म्हणजे नामाचा शब्द महत्वाचा. आता ही सहमती किंवा अग्रीमेंट म्हणजे काय हे या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होईल. एल लिब्रो रोखो म्हणजे लाल पुस्तक. इथे लिब्रो म्हणजे पुस्तक हे एक पुल्लिंगी नाम आहे, म्हणून बघा त्याच्यासोबत एल हे पुल्लिंगी आर्टिकल वापरलंय. आता जर कोणी ला लिब्रो रोहो म्हटलं तर ते पूर्णपणे चुकीचं ठरेल. हे अगदी कसं आहे माहितीये, जसं की एखाद्या भारी फॉर्मल सूटवर कोणीतरी स्पोर्ट्स शूज घालून आलंय. अजिबात मॅच होत नाही. चला तर मग आता आपल्या व्याकरणाच्या वॉर्डरोबची पहिली बाजू उघडूया आणि बघूया पुल्लिंगी नामांना कसं ओळखायचं. बरं, पुल्लिंगी नामं ओळखायला ना काही सोपे संकेत आहेत. सगळ्यात मोठा संकेत म्हणजे शब्दाचा शेवट. बघा, बहुतेक वेळा जे शब्द ऑने संपतात, जसं की लिब्रो म्हणजे पुस्तक किंवा इटालियानो म्हणजे इटालियन माणूस, ते पुल्लिंगी असतात. एवढंच नाही तर आहेने संपणारे शब्द, जसं की वियाहे म्हणजे प्रवास, किंवा ऑरने संपणारे शब्द म्हणजे कलोर म्हणजे रंग, हे सुद्धा पुल्लिंगीच. आणि हो, एक खास गोष्ट, माने संपणारे जे ग्रीक भाषेतून आलेले शब्द आहेत ना, जसं की प्रॉब्लेमा म्हणजे समस्या, ते सुद्धा सहसा पुल्लिंगीच असतात. हे पॅटर्न लक्षात ठेवले की काम सोपं होतं. ठीक आहे, आता वॉर्डरोबची दुसरी बाजू बघूया. म्हणजे आता पाळी आहे स्त्रीलिंगी नामांची. स्त्रीलिंगी नामांसाठी तर सगळ्यात मोठा आणि कॉमन संकेत आहे शब्दाच्या शेवटी येणारं ए. जसं की इटालियाना म्हणजे इटालियन स्त्री, किंवा प्रोफेसोरा म्हणजे शिक्षिका. याशिवाय अजून काही पॅटर्न्स आहेत. सिओन किंवा सिओन ने संपणारे शब्द, जसं की कान्सिओन म्हणजे गाणं, आणि दाद किंवा ताद ने संपणारे शब्द, उदाहरणार्थ सिउदाद म्हणजे शहर, हे तर जवळजवळ नेहमीच स्त्रीलिंगी असतात. त्यामुळे हे पॅटर्न डोक्यात बसले ना की शब्द ओळखणं खूपच सोपं होऊन जातं. पण कधीकधी शब्दाचा शेवट बघून लिंगाबद्दल काहीच कळत नाही, म्हणजे गोंधळ होतो. तर याला आपण आपल्या वॉर्डरोबचा युनिसेक्स विभाग म्हणू शकतो. म्हणजे असे कपडे जे कुणीही घालू शकतं. मग प्रश्न पडतो की अशा शब्दांचं काय करायचं जे पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही वापरले जातात. इथेच खरी गंमत आहे. ई किंवा इस्ताने संपणारे शब्द दोन्ही लिंगांसाठी सेम टू सेम राहतात. उदाहरणार्थ, एस्तुदियांते म्हणजे विद्यार्थी पण आणि विद्यार्थिनी पण, किंवा पेरियोदिस्ता म्हणजे पुरुष पत्रकारही होऊ शकतो आणि महिला पत्रकारही. मग लिंग ओळखायचं कसं? तर त्याचा एक सोपा मार्ग आहे त्याच्या आधी येणारा आर्टिकल बघायचं. एल पेरियोदिस्ता म्हटलं की पुरुष पत्रकार, आणि ला पेरियोदिस्ता म्हटलं की महिला पत्रकार. म्हणजे इथे सगळा खेळ आर्टिकलचा आहे, तेच लिंग ठरवतं. आता बघा, प्रत्येक भाषेमध्ये जसे काही नियम असतात तसेच त्यांना काही अपवादही असतात. स्पॅनिश पण वेगळं नाहीये. पण या अपवादांना डोक्याला ताप न समजता आपण त्यांना आपल्या पोशाखाला चार चांद लावणाऱ्या खास ॲक्सेसरीज समजूया. हो, काही शब्द आहेत जे सरळ सरळ नियम मोडतात. आणि गंमत म्हणजे हेच शब्द लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, कारण ते रोजच्या बोलण्यात सारखे सारखे येतात. तर हे आहेत काही फसवे शब्द. दिसतात स्त्रीलिंगी पण असतात पुल्लिंगी. बघा, हे सगळे शब्द आने संपतात, त्यामुळे साहजिकच ते स्त्रीलिंगी वाटतात. पण नाही, प्रत्यक्षात ते पुल्लिंगी आहेत. उदाहरणार्थ, एल डिया म्हणजे दिवस आणि एल मापा म्हणजे नकाशा.
हे अपवाद पाठच करावे लागतात, दुसरा काही उपाय नाही. आणि अगदी याच्या उलटही होतं. काही स्त्रीलिंगी शब्द ओनी संपून आपल्याला गोंधळात टाकतात. जसं की ला मानो म्हणजे हात. आता ला फोटो आणि ला मोटोचं पण तसंच आहे. पण इथे एक लॉजिक आहे. हे शब्द खरं तर फोटोग्राफिया आणि मोटोसिक्लेता या मोठ्या स्त्रीलिंगी शब्दांची शॉर्ट फॉर्म्स आहेत. आणि म्हणूनच ते स्त्रीलिंगी आहेत. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि एका खूपच महत्त्वाच्या नियमाकडे. याला म्हणतात पाण्याचा नियम किंवा द वॉटर रूल. हा नियम थोडासा वेगळा आहे, पण समजायला एकदम सोपा आहे. लक्ष देऊ नये का? जेव्हा एखादं स्त्रीलिंगी नाम किंवा हा या स्वराने सुरू होतं आणि बोलताना त्या स्वरावर जोर येतो, जसं की आगवा म्हणजे पाणी, तेव्हा एक गंमत होते. फक्त आणि फक्त एक वचनात. बोलणं सोपं व्हावं म्हणून लाच्या ऐवजी एल हे पुल्लिंगी आर्टिकल वापरलं जातं. म्हणून एल आग्वा असं म्हणतात. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. आग्वा हा शब्द स्त्रीलिंगीच राहतो. त्याचं लिंग बदलत नाही. म्हणूनच त्याच्यासोबत येणारं विशेषण स्त्रीलिंगीच राहतं. म्हणजे एल आग्वा क्लारा, एल आग्वा क्लारो नाही. हा बदल फक्त उच्चार सोपा करण्यासाठी आहे, बस. तर आता हा जुळणारा व्याकरणी पोशाख कसा तयार करायचा हे रहस्य कळल्यावर विचार करा की सर्वात आधी कोणत्या गोष्टीचं वर्णन करायला आवडेल. सराव करत राहा, कारण सरावानेच हे सगळं सोपं वाटायला लागेल. हस्ता लोए गो.